सोलापूर शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर शिवसेना उभाटाच्या वतीनं महापालिका इंद्रभवन इमारतीसमोर आंदोलन करण्यात आलं। सोलापूर शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटाच्या वतीनं जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आलं। शहरातील पाणी पुरवठा तातडीनं सुरळीत करावा, तसंच पाणी टंचाई भासत असलेल्या भागांना नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा अशी प्रमुख मागणी यामध्ये करण्यात आली। आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच सत्ताधारी पक्षाच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या। पाणी द्या अन्यथा आंदोलन तीव्र करू अशा इशाऱ्यांनी परिसर दणाणून गेला। लबाडानो पाणी द्या, अरे पाडून द्या पाणी द्या, लबाडानो पाणी द्या, उद्योगी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अरे उद्योगी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, दररोज पाणी आमच्या हक्काचं मिळालंच पाहिजे। पाणी द्या, पाणी द्या, दररोज पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पालकमंत्री पाणी द्या, पालकमंत्री पाणी द्या, महापौर पाणी द्या, महापौर पाणी द्या, आयुक्त साहेब पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या। जिल्हा प्रमुख अजय दासरी आणि शशिकांत बिराजदार यांनी यावेळी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। ही परिस्थिती तातडीनं सुधारली नाही तर शिवसेना उभाटाच्या वतीनं आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनामुळं महापालिका प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून आता प्रशासन या प्रश्नावर कोणती ठोस पावलं उचलतं याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज सर्व पदाधिकारी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे एक निवेदन दिलं आहे की आता उन्हाळा सुरू झालेला आहे, दररोज पाणी देतो म्हणून ज्यांनी आश्वासनांची खैरात देऊन या सोलापूरच्या जनतेला फसवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे, अशा सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी, या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी लबाडानो पाणी द्या, लबाड लांडगा ढोंग करताय, पाणी देण्याचा ढोंग करताय, हे सोंग जे सुरू केलेलं आहे। या लोकांनी दररोज पाणी आम्हाला पाहिजे। या सोलापूर शहरातला प्रत्येक नागरिक पाण्यापासून वंचित होतोय। रात्री अपरात्री पाणी सोडतायत, पाण्याचं नियोजन नाही। या प्रशासनानं चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर दररोज सोलापूरकरांना पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि महापालिकेतही आज 87 नगरसेवक निवडून आले, पण दुर्दैव आहे की त्यांची प्रशासनावर पकड दिसत नाही। तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हे दिसून येत आहे। कुठलेही नगरसेवक पाण्याच्या प्रश्नावर गंभीर विषय मांडताना दिसत नाही, केवळ सभागृहात स्टंटबाजी करायचं। खरं तर पालकमंत्री 87 नगरसेवक निवडून आणले, त्यांनी ज्या जोमाने निवडून आणले, खरं तर त्याच जोमाने त्यांनी उजनीचं पाणी 87 किलोमीटरवर असलेली ही उजनी त्यांनी दुहेरी पाईपलाईन असताना देखील सोलापूरकरांना एक दिवसाआड पाणी मिळत नाही, हे दुर्दैव आहे। आणि प्रशासनावर यांचं कुठल्याही प्रकारचं 87 नगरसेवक म्हणतात, पण यांच्यातल्या गटबाजीमुळे आज सोलापूरकर पाण्यापासून वंचित आहे।